अरे बापरे, एवढा हल्ला. पण या मोबाईल मध्ये याची मिशी कोण दिसत आहे? जीजू तू आहे काय? घाई होती ना. म्हणजे व्हिडिओसाठी एवढा टाइमपास करते, नंतर मग तो व्हिडिओ चालला नाही का मग बोकार येतो. मग हप्ताभर व्हिडिओ टाकायचे. शांत की झाला जखमी बायकोच्या हल्ल्यात. ब्लॉगिंग कर बरं. नमस्कार मित्रांनो. अरे मी मेकअप मॅन बनू शकतो. नमस्कार मित्रांनो. आज मर्दानगी सोडून परीक्षित लगडे आमच्या ब्लॉग मध्ये आले आहेत. आता त्यांनी कितीही राग आला तरी आम्ही सडवणार आहे, कारण की त्यांनी मिशा उडवलेल्या आहेत. बायकोच्या हल्ल्यात झाला जखमी. अबे मी मेकअप मॅन बनू शकतो. पाय मी किती रिअलिस्टिक मेकअप केलाय. त्याला दाखव ना. पण या मोबाईल मध्ये याची मिशी कोण दिसत आहे? ते असं होते, ते थोडे दिवस असते. तिकडून दाखव, तिकडून. नाही ना, खरंच नाही. अरे मला आली ना, 2 दिवस झाले ना. पहिल्या दिवशी टाकायला पाहिजे होतं. पहिल्या दिवशी टाकला असतो तर मजा आली त्याची. पहिल्या दिवशी आला होता कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून बॉम्ब गेला त्याच्या बार्बरकडे. म्हणे बॉम्ब वैसा करतो. बार्बरनं इव्हेंटला जायच्या आधीच मिशी दिली उडवून त्याची. काय काय करून आला, व्हिडिओ शूट साठी चालू आहे सगळं. तयारी करून घेऊन तुम्ही यानं या पट्ट्या विकत आणल्या स्पेशली. बापरे, व्हिडिओ साठी बघा किती खर्च करतो आमचा परीक्षेला. बाकी पार्टीसाठी नाही करत. व्हिडिओ प्रोड्यूस करायला पाहणं त्याचं. आपली केली आपली. अरे बापरे, एवढा हल्ला. हल्ला केला नाही दाबू काळाची होते. मला नाही कळायचं. तुलाच त्रास होईल. मी काय ब्लॅकेट पण बँडेज न तुझं पिंपल पण क्लिअर होते. आता हे ताईची तिकडे दाखव काकाला. दार तोडत आहे का तुम्ही? नवीन बसव. सोन्याचं दार बसवलं. कोणी फोडून घेऊन जा. घर फोडी नाही, दार फोडी. पट्ट्या फेकायला नको लावतो, आपल्या कामी येते. मागची पट्टी फेकली होती. जोरजोरात कोण लावून मला खरंच फ्रॅक्चर थोडी हलका हलका लावून दे. हलका दिसत इथं दरवाजा नाही ते आठवते का तुला याचा सीन आहे राजपाल यादवचा. तो म्हणजे कोई भी आता घंटा समझ के मारता. कोई भी आता है घंटा बजा के चला जाता. हाँ असं मैं कोई मंदिर का घंटा हूँ. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. या परीक्षेचे नाटकं बघ किती आहे. म्हणजे व्हिडिओसाठी एवढा टाइमपास करते, नंतर मग तो व्हिडिओ चालला नाही का मग बोकार येतो. मग हप्ताभर व्हिडिओ टाकायचे. पण हा वाला चालणार आहे, कारण की मी आहे त्याच्यात. लाईट लावला का ना. कारण की मी आहे त्याच्यात. किरण पण आहे. आणि शहाणपणा माहिती होता, त्याला लाईट पाहिजे तेवढ्यासाठी. एवढ्या दिसत नव्हतं मी. तो लाईट चालू करू दे. अबे साले. दाखव ना लाईट. दाखवला. घे पटकन. खाली बस. जीजू तू आहे काय? पोरगी दिली का राक्षसीन रे? 3, 2, 1 गो. जीजू मॅट आहे का तू? तुम्ही दोघं ठरवा आधी कुठं आहे ते. 3, 2, 1 गो. जीजू मॅट आहे का तू? ठीक आहे. जीजू मॅट आहे का तू? मरल ना तू. तू काय एक्सप्रेशन चेंज कर. जीजू हसू राहिली. मॅट आहे का तू? मरल ना तू. गुड इव्हनिंग गाईज. आज सकाळपासून ब्लॉग करायला टाइम नाही भेटला, कारण मी दिवसभर बिझी होती. याचं रिझन हे आहे की आम्ही उद्या चाललो आहे उद्या भूर चाललो. तर मग आज थोडी घाईघाईमध्ये सगळं तयारी करायला लागलं, पॅकिंग वगैरे, झाडं व्यवस्थित अरेंजमेंट करायला लागले. कारण आता उन्हाळा येतात. तिकडचे खिडकीतले झाडं बाल्कनीत नेऊन ठेवलेले आहे. पाणी टाकलं मी आता सगळ्या झाडांना, स्प्रे पण केलं. ही नवीन गोष्ट मला हे दिसली की मी पीस लिलीचं झाड आणलं होतं आणि आता फायनली कुठे त्याला कडी उमलली आहे.
कढी. आणि त्याच्यानंतर परीक्षित आला आमच्या घरी. काय म्हणे ते आम्हाला शूट करायचं आहे म्हणे. तर म्हटलं ठीक आहे ये. आला मग त्याच्यासोबत शूट केला बघा. आम्ही दीदी आणि जिजूचा. तर तो काय आहे त्याच्या चॅनलवर जाऊन बघून घ्याल. परीक्षितला आपल्या चॅनलवर दिसणार थोड्या वेळानं. हो का? तर आमच्या चॅनल पण दिसणार आहे, तिथे पण बघू शकतो तुम्ही. किरण शशांक कुडाके आहे चॅनलवर. आणि आता अहो पुन्हा चालले आहे बाहेर, कारण मी त्यांना काम सांगितलंय की थोडं सामान घेऊन या म्हणून. काय काय आणायला चाललं तुम्ही? आम्ही चाललो खूप सारे पैसे आणायला ब्रँड्सचे. आमची शॉपिंग तेच असते. जाओ एक तर कपडे लेके आओ, नाही तो पैसा लेके आओ. आम्ही चाललो आता पैसा आणायला, कारण की कपडे तर कालच घेतले आपण आराधनातून. आता आम्ही चाललो पैसे आणायला. चालतं खरं पैशांची वसुली करायला चाललो आम्ही. लगे फोन है चिकने, इसीलिए वो आया है. तर डेटा पण द्यायचा आहे एडिटर्सला. नवीन एडिटर आहे एक, तर त्याला डेटा पण द्यायला चाललोय. आणि माझ्यासाठी काय आणणार आहे? तुझ्यासाठी एक बास्केट आणणार आहे, ते तू मागवली. प्लस तुझ्यासाठी तो पडदा बघून येणार आहे, तू खिडकीत पाहिजे. अजून या दरवाजाचाही पडदा घेऊन येणार आहे. पडदा तसा नाही, मला तो असा दोरीवाला पडदा तो पाहिजे. चेक करून येणार आहे. भेटला तर आनंद, नाही तर आपण नंतर जाऊ. आणि अजून काय आणायचं होतं? हे बघ, इथला पडदा इम्पॉर्टंट नाही आहे, इथला पडदा हो, इम्पॉर्टंट. अजून काय होतं? बस काहीच नाही. हा, वॉटर बॉटल हा, एक 5 लिटरची. 10 लिटर नाही, मिनिमम 10 लिटर नाही तर 20 लिटर. नाही 10 आणि- लिटर ते आहे ना छोटी वाली आपल्या हो, घरी. ते पण पाहिजे. 10 लिटरचं पण पाहिजे. 10 लिटर. प्लस एक सिपर पण भेटलं तर घेऊन ये. नाही सिपर आपण, मी जाईन माझ्या आवडीनच घेईन मी. नाही यार नाही, आपण तू यार मला तापडियामध्ये नेलंच नाही यार. आम्ही तापडियामध्ये जाणार होतो स्पेशल नंतर कशासाठी तर शॉपिंग करायला. आणि म्हटलं बाकीच्या गोष्टी घेऊन येऊ, तर हे झाले विसरले. कापडियामध्ये विनाकारण महाग आहे सगळं सामान, जाऊ नका. फक्त तिथं ते काय आहे ते मिनी सोत गेले तर बऱ्यापैकी प्रोडक्ट भेटू शकतात. महाग आहेत पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. बाकी तापड्यात काही नाही फालतू आणि आहे. किरणला मॉल मधले कपडे आवडते. यावेळेस तिला आवडलेच नाही. चुप रे. असं काही नाही, वेळेवर नेला घाईघाईमध्ये तर काय सुचणार आहे, काय काहीच घ्यायला काय संबंध नाही. नाहीये. पण मला घ्यायचं होतं सामान. मला शूज वगैरे घ्यायचे, चप्पल पण घ्यायची आहे. तुझी लिली दाखवत पटकन. नेशील मला. हो, लिली दाखव. दाखवते दिसतच मी नाही. लिली. दिसत आहे मी. आता दिसत. दाखवते मी लिली माझी. पटकन दाखव ना, मला मोबाईल घेऊन जायचा तुझा. चला मी तुम्हाला माझी पीस लिली दाखवणार आहे. आणि खूप दिवसानंतर, म्हणजे जवळपास मी कधी लावले होते झाडं, मी मागे नोव्हेंबरमध्ये झाडं लावले होते. तर आता 4 की 4 महिने झाले. 4-5 महिन्यानंतर आता कुठे याला छोटीशी कळी उमलली आहे. आणि आता याला फूल येणार काही दिवसांनी फायनली. आणि एक आवडतं झाड आहे माझं, त्याला काय म्हणते मला नाही माहिती, पण सगळेजण म्हणतात की एप्रिलमध्येच त्याला फुलं येते, त्याला एप्रिल फुल असं झाड असं म्हणते. पण त्याला आताच मार्चमध्येच फुलं येऊन गेले 3. आणि अहोंना म्हटलं मी आज झाडं ट्रान्सफर करा बाल्कनीमध्ये. बाल्कनीमध्ये झाडं ट्रान्सफर करता करता माझ्या आवडीचे फुलं तोडून टाकले त्यांनी. हे माझ्या आवडीचे फुलं खूप क्यूट दिसतात. हे खूप मस्त वाटतं त्याला पाहून. पण ते तुटलं इथनं, आता ते असं खाली पडलंय. दुसऱ्या झाडाचा सपोर्ट देत आहे मी त्याला. असे झाडं इकडे पुन्हा ट्रान्सफर करून घेतले उन्हाच्यामुळे. घाई होती ना घाई. फोटो काढून आली. अच्छा, तुला किती वेळ आ? तू माझ्याशी थोडी बोलून राहिला. नाही, तुला किती वेळा घरी आला? हा, मला लेटच होते. ओके. तर आता अहो गेले आहे शॉपिंग करायला. आता झाली आहे संध्याकाळ. मी दिवा वगैरे लावते घरी छान. आणि मला मंदिरात पण जायचं. आजचा शनिवार आहे, तर दर शनिवारी मी हनुमानजीच्या मंदिरात जात असते, उपवास पण करते. आणि आता अहो म्हणाले की मला मसाले भात खायचा, तर अहोसाठी पटापट मसाले भात बनवते मस्त कुकरमध्ये. आणि मग त्यांना जेवायला देईल. सो तोपर्यंत बाय.